व्हॅलेंटाईन डे नुकताच सेलिब्रेट झालेला आहे आणि मला माहिती आहे प्रत्येकीला भरपूर गुलाबं मिळाली असतील किंवा प्रत्येकाला भरपूर गुलाबं मिळाली असतील. मात्र ही जी गुलाबाची फुलं आहेत ना, या गुलाबांच्या फुलांचा वापर करून किंवा पाकळ्यांचा वापर करून तुम्ही कसं घरच्या घरी हेअर डाय करू शकता किंवा हेअर केअर करू शकता याचाच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून हेअर डाय बनवणं हा एक नैसर्गिक आणि सुगंधी पर्याय सध्या मानला जातोय. हा जो रंग आहे हा केमिकल डाय सारखा तुम्हाला गडद देत नसला तरी हलका गुलाबी आणि लालसर झाग जर तुम्हाला हवी असेल तर नक्की हा तुम्हाला देणार आहे. फिकट किंवा पांढरे केस होऊ लागले तर हा एक सर्वोत्तम घरगुती पर्याय मानला जातोय. तर गुलाबाच्या पाकळ्यांचा हेअर डाय बनवण्यासाठी जो काही वापर करू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत तर त्यासाठी पहिले आपण जाणून घेऊया मुळात ही हेअर डाय बनवायची कशी. तर आता केवळ गुलाबाच्या पाकळ्यांनी तुम्हाला काही रंग येणार नाहीये, म्हणून त्यामध्ये तुम्हाला थोडंसं बीटरूट घालायचं, अर्थात बीट घालायचंय. किंवा जर तुमचे केस जास्त पांढरे असतील तर थोडीशी हिना मेहंदी जी आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता साहित्य काय तर 2 कप ताज्या लाल गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत किंवा वाळवलेल्या जर असतील किंवा पावडर तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही वापरू शकता. एक मध्यम आकाराचं बीट तुम्ही घ्यायचं जे किसून तुम्हाला घ्यायचं आहे. 1 कप पाणी, 1 चमचा लिंबाचा रस जो आहे तो तुम्ही घ्या. हे जे सगळं मिश्रण आहे हे मिश्रण तुम्हाला छान एकजूट करायचं आहे. एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये या गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि हा किसलेला बीट टाकायचा आहे. छान अर्ध होईपर्यंत त्याला उकळून तुम्हाला द्यायचंय. हे पाणी मंद आचेवर तोपर्यंत उकळवा जोपर्यंत पाण्याचा रंग हा गडद लाल होत नाही आणि पाणी अर्ध उरत नाही. आता हे जे सगळं मिश्रण आहे हे मिश्रण थंड झाल्यावर गाळीनं छान गाळून घ्यायचंय. यामध्ये तयार जो अर्क आहे त्यामध्ये लिंबाचा रस थोडासा तुम्ही टाका. लिंबामुळे जो रंग आहे तो केसांवर जास्त काळ टिकतो, त्यामुळे लिंबू वापरायला विसरू नका. आता हा जो अर्क आहे तो स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांना लावा किंवा कापसाच्या मदतीनं सुद्धा तुम्ही मुळापासून टोकापर्यंत लावू शकता. 1 ते 2 तास छान ठेवायचं आहे आणि नंतर साध्या पाण्यानं तुम्हाला धुवून टाकायचं आहे. एक छोटीशी टिप सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. जर तुम्हाला जास्त काळ जर रंग तुमचा टिकवायचा असेल तर त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या अर्कामध्ये मेहंदी म्हणजे हिना मेहंदी वगैरे जी आपल्याला मिळते ती भिजवून लोखंडी तव्यामध्ये भिजवून ठेवा आणि नंतर ती सुद्धा तुम्ही लावू शकता. तर आता गुलाबाच्या पाकळ्यांचा जो काही पॅक आहे किंवा जे काही हेअर डाय आहे ती कशी बनवायची ती तुम्हाला मी सांगितली. मात्र गुलाबाच्या पाकळ्यांचे फायदे सुद्धा तितकेच मॅजिकल आहेत रंगाप्रमाणेच. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नैसर्गिक कंडिशनर. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहे ज्यामुळे केस मऊ आणि रेशमी सुद्धा होत असतात आणि अर्थातच सुगंध सुद्धा तुमच्या केसांना येतो. दुसरं म्हणजे टाळूचं पीएच लेवल बॅलन्स करण्याची कॅपॅसिटी गुलाबामध्ये असते. गुलाबाचं पाणी किंवा अर्क टाळूची पीएच पातळी जी आहे ती संतुलित ठेवतं ज्यामुळे केस जास्त तेलकट किंवा कोरडे होत नाही. त्यानंतर केसांना जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सुगंध देण्याचं काम सुद्धा ते करत असतं. गुलाबाच्या वापरामुळे केसांमधून घामाचा दुर्गंध जो आहे तो तुम्ही लॉक करू शकता आणि सुगंधी तुमचे केस करायचे असेल तर नक्की हे तुम्ही वापरा. अँटीऑक्सिडंट सुद्धा गुलाब आहे. गुलाबातील विटॅमिन ए, सी, ई, B3 केसांच्या मुळांना पोषण देतात आणि वातावरणातील प्रदूषणापासून त्यांचं संरक्षण करतात. आता दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर टाळूची जळजळ होत असेल तर गुलाबाचा हेअर मास्क तुम्ही वापरू शकता ज्याच्यामुळे त्वरित थंडावा तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर गुलाबामध्ये रक्ताभिसरण अर्थातच टाळूवरील ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारण्यासाठी सुद्धा गुलाब खूप 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 फायदेशीर आहे. एक छोटीशी महत्त्वाची टिप तुम्हाला द्यायची आहे. ही जी डाय तुम्ही बनवणार आहात ती पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला पार्लरसारखा गडद रंग मिळणार नाही आहे. अपेक्षित परिणाम जर तुम्हाला हवा असेल तर किमान 1 ते 2 वेळा नियमित ती जर तुम्ही लावलीत तर तुम्हाला तो रंग थोडासा गडद झालेला दिसू शकतो. तर घरगुती पण नॅचरल असा हा जो काही पर्याय आहे किंवा ही हेअर डाय जी आहे ती तुम्ही वापरू शकता. मार्केटमध्ये जाऊन किंवा अगदी पार्लरमध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट केसावर करतो त्याऐवजी जर तुम्हाला थोडीशी अशी उन्हामध्ये गेल्यानंतर लालसर झाग तुमच्या केसांना हवी असेल तर हा जो पर्याय आहे तो उत्तम आहे आणि त्याच्याने काहीही दुष्परिणाम होणार नाही. केस अजिबात गळणार नाही. होईलच तर तो फायदाच होणार आहे. त्यामुळे ही हेअर डाय बनवा. त्याचे काय परिणाम होतात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि हो लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.